मित्रांनो, कधीकधी असं होतं ना की आपल्याला वाटतं आपण खूप एकटे आहोत. एखादं मोठं संकट समोर उभं असतं आणि कळतच नाही की आता काय करावं. आपण देवाकडे प्रार्थना करतो, ओरडून विचारतो की देवा तू खरंच आहेस का, तू माझ्याशी का बोलत नाहीस. पण मित्रांनो, एक गुपित सांगू का, देव आपल्याशी सतत बोलत असतो, फक्त आपल्याला त्याची भाषा समजत नाही. आज आपण हेच गुपित उलगवणार आहोत की तो परमेश्वर, तो विठ्ठल आपल्याशी नक्की कोणत्या भाषेत संवाद साधतो. तो परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात बसला आहे. तो आपल्याशी बाहेरून नाही तर आपल्या आतून अंतःप्रेरणेच्या रूपात बोलतो. जेव्हा तुला अचानक वाटतं ना की हे काम करू नकोस किंवा हे नक्की कर, तेव्हा तोच आवाज देवाचा असतो. ही गोष्ट आहे छांदोग्य उपनिषदामधील सत्यकाम जाबाल नावाच्या लहान मुलाची. सत्यकाम आपल्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला की मला ब्रह्मज्ञान हवंय. गुरूंनी त्याला 400 अशक्त गायी दिल्या आणि सांगितलं, जा, जेव्हा या गायी 1000 होतील तेव्हाच परत ये. सत्यकाम रानात गेला. वर्षानुवर्षे तो तिथेच राहिला, पण तिथे त्याच्याशी बोलायला कोणीच माणूस नव्हतं. मग देव त्याच्याशी कसा बोलला माहिती आहे? जेव्हा सत्यकाम शांत झाला तेव्हा त्याला निसर्गातून आवाज येऊ लागले. त्या गायींमधील एका बैलाने त्याला दिशांचं ज्ञान दिलं. अग्नीने त्याला प्रकाशाचं रहस्य सांगितलं. एका हंसाने त्याला प्राणाचं महत्त्व समजवलं. निसर्गाच्या प्रत्येक कणातून देव त्याच्याशी बोलू लागला. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याचं तेच पाहून गुरु समजले की याला आता कोणा माणसाच्या शिकवणीची गरज नाही, कारण याने प्रत्यक्ष ईश्वराचा आवाज निसर्गातून ऐकला आहे. देव कधीकधी माणसांच्या रूपात बोलतो. तुला आठवतंय का, एकदा तू खूप अडचणीत होतास आणि अचानक एक अनोळखी माणूस आला आणि त्याने तुला हवी ती मदत केली? किंवा तू एखादं पुस्तक वाचलं आणि त्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. माऊली म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक प्राणीमात्रात भगवंत आहे. जेव्हा तुमची आई तुम्हाला प्रेमाने काही सांगते किंवा एखादा मित्र तुम्हाला योग्य सल्ला देतो, तेव्हा समजून जा की देव त्या व्यक्तीच्या तोंडून तुमच्याशी संवाद साधतोय. तो साक्षात प्रकट होत नाही, तो कोणाला तरी निमित्त बनवून तुमच्यापर्यंत पोहोचतो. तर मित्रांनो, आजपासून जेव्हा तुम्ही शांत बसाल तेव्हा स्वतःच्या मनाचं ऐकायला शिका आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे लक्ष द्या. देव तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर आहे. फक्त तुम्ही तुमचं मन शांत ठेवून ते ऐकण्याचा प्रयत्न करा. तो तुमच्या सोबतच आहे नेहमी. रामकृष्ण हरी. जर तुम्हाला हा संवाद मनाला भेटला असेल तर आपल्या या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही ऊर्जा इतरांपर्यंतही पोहोचवा.